नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी धा सा नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी धा सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष व्यक्तिविशेष. हॅलो, गुड मॉर्निंग. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात आवर्त सारणीचा पितामह म्हणजेच दिमित्री मेंडेलीव यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. दिमित्री मेंडेलीव यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1836 रोजी झाला. आता आपण मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्यात मेंडेलीवचा कसा वाटा होता याबद्दल बघूया. हे जग 5 मूलभूत तत्वांचं बनलेलं आहे असा एक समज प्राचीन काळी रूढ होता. अग्नी म्हणजे सूर्य, वारा, पृथ्वी किंवा जमीन, पाणी आणि आकाश ही ती 5 तत्व. सगळं जग या 5 गोष्टींपासून बनलेलं आहे, म्हणजेच त्यांना पंचमहाभूत असं म्हटलं जायचं. पण विज्ञानामध्ये जशी जशी प्रगती होत गेली तशी तशी रासायनिक मूलद्रव्य मानवाला माहिती झाली आणि या रासायनिक मूलद्रव्यांपासूनच वेगवेगळे पदार्थ तयार झाल्याचंही त्यांना ज्ञान झालं. 18व्या शतकाच्या अखेरपर्यंत साधारण 30 ते 35 मूलद्रव्यांचा शोध मानवाला लागला होता. पण गरज निर्माण झाली ती या मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याची, कारण अनेक मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये सारखेपणा होता. एका मूलद्रव्याच्या गुणधर्माचा सखोल अभ्यास केला तर त्यासारखे गुणधर्म दाखवणाऱ्या इतर मूलद्रव्यांचा अभ्यास आपोआप होणार होता. मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याचा पहिला महत्त्वपूर्ण प्रयत्न केला तो अँटोन लेव्हाझिव याने. या कामी त्याला मदत केली त्याचा घनिष्ठ मित्र क्वाड लुई बर्थॉलेट याने. या काही दोघांनी माहीत असलेल्या मूलद्रव्यांचे धातू आणि अधातू अशा 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं. त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी रासायनिक मूलद्रव्यांचे वर्गीकरणाचे वेगवेगळे प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे नियम देखील मांडले, रचना केल्या. पण दिमित्री मेंडेलीव या रशियन शास्त्रज्ञाने त्या काही माहिती असलेल्या सर्वच्या सर्व मूलद्रव्य एका आवर्त सारणीमध्ये मांडून मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाला एक वेगळी दिशा दिली. दिमित्री मेंडेलीव हे त्यांच्या आई वडिलांचं 14वं अपत्य होतं. आपल्या भावंडांमध्ये दिमित्री सगळ्यात लहान, पण काही नोंदींवरून मेंडेलीवच्या आई वडिलांना 17 अपत्य होती असं आढळतं. दिमित्रीचे वडील गावातल्या व्यायामशाळेचे संचालक होते. दुर्दैवाने त्यांना मोतीबिंदू झाला आणि त्या काही मोतीबिंदू बरा होण्यासाठी कोणतीही उपचार पद्धती अस्तित्वात नसल्याने त्यांना दृष्टी गमवावी लागली आणि दृष्टी गेल्यामुळे त्यांना नोकरीसुद्धा सोडावी लागली. त्यामुळे कुटुंबाच्या पोषणाचा भार दिमित्रीच्या आईवर पडला. दिमित्रीच्या आईने एका काचेच्या कारखान्यात काम करायला सुरुवात केली. दिमित्रीचे शिक्षण सुरू असताना त्याचे वडील वारले, परंतु 1848 सालापर्यंत सारं काही सुरळीत चाललं होतं. काचेच्या कारखान्याला आग लागली आणि कारखाना जळून खाक झाला. मेंडेलीव कुटुंबाच्या उत्पन्नाचं साधन नष्ट झालं आणि हे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आलं. पण दिमित्रीच्या आईने जिद्द सोडली नाही आणि दिमित्रीला काहीही करून शिकवायचंच या निश्चयाने वयाच्या 17व्या वर्षी तिने काही मुलांना बरोबर घेऊन घोड्यावरून शेकडो मैल प्रवास करून मॉस्को गाठले आणि मॉस्कोत आपल्या पतीच्या मित्रांच्या सहकार्याने सरकारी मदत मिळवली. दिमित्रीला सेंट पीटर्सबर्ग म्हणजे सध्याचं लेनिनग्राड इथे पदार्थविज्ञान आणि गणित यांचं शिक्षण घेण्यासाठी दाखल केलं. तिथून ते पदवीधर झाले. त्यांना तिथे सुवर्णपदक देखील मिळाले. 2 वर्षांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली. 6 वर्षानंतर ते तेथील विद्यापीठात रसायनशास्त्राचा प्राध्यापक म्हणून त्यांनी काही काळ काम केले. याच काळात मेंडेलीवने प्रिन्सिपल ऑफ केमिस्ट्री हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक पाठ्यपुस्तक म्हणून वापरलं जाऊ लागलं. हे पुस्तक लिहिताना मेंडेलीवला एक गोष्ट जाणवली की कार्बन आणि कार्बनी संयुगांच्या रसायनशास्त्रामध्ये जशी सुसूत्रता आणि पद्धतशीरपणा आढळतो तसंच अकार्बनी
रसायनशास्त्रात आढळत नाही. त्याचबरोबर निसर्गात घडणाऱ्या बहुतांश घटनांचा जसा स्वतःचा ताल आहे, लयबद्धता आहे, तशी रासायनिक मूलद्रव्यांमध्ये सुद्धा काहीतरी नियमितता, सुसूत्रता, लय असं असलं पाहिजे, अशी मेंडेलिव्हची धारणा होती. त्या सुमारास स्टॅनिस्लाव कॅनिझारो या रसायनतज्ञाचं व्याख्यान ऐकून मेंडेलिव्ह प्रभावित झाला. कॅनिझारोची बोलण्याची पद्धत, विषय मांडण्याची हातोटी आणि सखोल अभ्यास खरोखरच वाखाणण्याजोगा होता. कॅनिझारोने ॲव्होगॅड्रो क्रमांक आणि अणुवस्तुमान या विषयावर व्याख्यान दिलं होतं. या व्याख्यानामुळे अणुवस्तुमान हा अणूचा मूलभूत गुणधर्म असल्याचं मेंडेलिव्हच्या डोक्यात ठासलं गेलं होतं. मेंडेलिव्हने मूलद्रव्यांमध्ये असलेली सुसूत्रता शोधण्यासाठी त्यांची मांडणी चढत्या अणुवस्तुमानानुसार केली. म्हणजेच ज्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान कमी ते मूलद्रव्य अगोदर लिहायचं आणि त्यानंतर क्रमाक्रमाने जास्त अणुवस्तुमान असलेली मूलद्रव्य लिहायची. मूलद्रव्यांची अशी मांडणी करताना विशिष्ट अणुवस्तुमानानंतर मूलद्रव्यांच्या गुणधर्माची पुनरावृत्ती होत असल्याचं मेंडेलिव्हच्या लक्षात आलं. आपल्या या निरीक्षणावरून त्याने मूलद्रव्यांच्या गुणधर्माचा आवर्ती नियम लिहिला. या नियमाच्या आधारे त्या काही ज्ञात असलेल्या 63 मूलद्रव्यांची मांडणी एका तक्त्यामध्ये करण्यात त्याला यश आलं. अशा रीतीने 63 मूलद्रव्यांची पहिली आवर्त सारणी 1869 साली तयार झाली. या सारणीमध्ये असलेल्या मूलद्रव्याच्या स्थानांवरून काही मूलद्रव्यांच्या तेव्हा ज्ञात असलेल्या अणुवस्तुमानांच्या किमती चुकीच्या असल्याच्या मेंडेलिव्हच्या लक्षात आलं. काही मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या किमतींविषयी त्यानं भाकितं केली. अर्थात अणुचं वस्तुमान मोजण्याची कोणतीच पद्धत त्या काही विकसित झालेली नसल्यानं मेंडेलिव्हची काही भाकितं नंतर खोटी ठरली, पण त्याने व्यक्त केलेली अनेक भाकितं खरी ठरली. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही मूलद्रव्य भविष्यात शोधली जातील असा अंदाज त्यानं व्यक्त केला होता आणि या मूलद्रव्यांचे गुणधर्म काय असतील हे लक्षात घेऊन आपल्या आवर्त सारणीत त्याने विशिष्ट जागा रिकाम्या ठेवल्या होत्या. विशेष म्हणजे खरोखरच 1874 साली गॅलियम, 1879 साली स्कॅन्डियम आणि 1885 साली जर्मेनियम ही मूलद्रव्ये शोधली गेली आणि मेंडेलिव्हने सांगितल्याप्रमाणेच त्या मूलद्रव्यांचे गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले. यामुळे मेंडेलिव्हचं नाव सर्वश्रुत झालं आणि मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीला वैज्ञानिक जगतामध्ये महत्त्व प्राप्त झालं. गंमत म्हणजे कॅनिझारोच्या ज्या व्याख्यानाने मेंडेलिव्ह प्रभावित झाला होता तेच व्याख्यान जुलियस लोथर मेयरनेही ऐकलं होतं. मेयरची पार्श्वभूमी मेंडेलिव्हच्या पार्श्वभूमीच्या बरोबर उलट होती. मेयर हा उच्च विद्याविभूषित कुटुंबातून आला होता. खरं म्हणजे त्याने वैद्यकशास्त्रात पदवी मिळवली, पण रसायनशास्त्रात त्याला रुची होती. कार्बन मोनॉक्साईडचा मानवी रक्तावर होणारा परिणाम या विषयात संशोधन करून त्याने डॉक्टरेट मिळवली. मेयरने सुद्धा कॅनिझारोच्या व्याख्यानापासून प्रेरणा घेऊन अणुवस्तुमानाच्या मदतीने मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. मेंडेलिव्हने आवर्त सारणी तयार करण्या अगोदर 5 वर्ष म्हणजेच 1864 सालीच मेयरने 28 मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं होतं. 1869 सालापर्यंत मेयरला सुद्धा मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्यात यश मिळालं. मात्र मेयरचे हे संशोधन प्रसिद्ध होण्यास उशीर झाला, कारण त्यापूर्वीच मेंडेलिव्हनं संशोधन प्रकाशित झालं होतं. पण असं असलं तरी मेयर आणि मेंडेलिव्ह एकमेकांना खूप मान देत असत आणि एकमेकांचा आदर करत असत. मेंडेलिव्हचं संशोधन कार्य हे फक्त रासायनिक मूलद्रव्यांच्या वर्गीकरणापुरतंच मर्यादित नव्हतं, तर त्याने पेट्रोलियम केलेल्या संशोधनाच्या आधारे रशियामध्ये पहिला खनिज तेल शुद्धीकरण कारखाना उभारण्यात आला. इंधन हे पाईपमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेलं जाऊ शकतं ही कल्पना मेंडेलिव्ह यानेच मांडली. मेंडेलिव्हकडे अनेक खनिजांचा संग्रह होता. त्या काळी या संग्रह रशियातील सर्वोत्तम संग्रह म्हणून गणला जात असे. 1887 साली सूर्यग्रहणाचं निरीक्षण करण्यासाठी मेंडेलिव्हने हायड्रोजन वायू भरलेल्या फुग्यातून हवाई प्रवास केला. दुर्दैवाने त्या दिवशी पावसाळी हवामान होतं. पावसाने फुगा ओला झाला आणि त्याचं वजन वाढलं, त्यामुळे तो उंच जाईना. शेवटी मेंडेलिव्हने फुग्याला जोडलेल्या बास्केटमध्ये असलेलं सामान खाली फेकलं. बास्केटमध्ये त्याच्याबरोबर असलेल्या तंत्रज्ञानालाही त्याने खाली उतरवलं आणि एकट्यानेच हवेत उड्डाण केलं. ढगाळ हवामानामुळे सूर्यग्रहण दिसू शकलं नाही, पण मेंडेलिव्हने हवाई प्रवास मात्र केला. या सगळ्या शोधांसाठी मेंडेलिव्ह यांना 3 वेळा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळालं, परंतु नोबेल पारितोषिकापासून ते वंचित राहिले. 101 अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याला मेंडेलिव्हम असे नाव देण्यात आले. तसेच चंद्रावरील एका विवराला मेंडेलिव्ह यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
मेंडेलिव यांचा 2 फेब्रुवारी 1907 सेंट पीटर्सबर्ग रशिया येथे मृत्यू. मित्रांनो, हे होते आजचे व्यक्तिविशेष. तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.